Okay, Jai Hind. So now we are going to start the lesson number second of geometry. So which is Pythagoras theorem? Means I will be explaining the whole theorem of Pythagoras. And that's it. So just check how is it. This is the figure for the Pythagoras theorem. It is given in your textbook, page number 34. जास्त अवघड नाहीये, इझी आहे. तर जसं अगोदर सांगितलं होतं की थेरमची सुरुवात कशी करायची, गिवन त्यानंतर टू प्रूफ, नंतर कन्स्ट्रक्शन, नंतर प्रूफ द्यायचं की असं. आता ह्याच्यामध्ये हे जे आहे हे हे 90 डिग्री इंडिकेट करतं. 90 डिग्री आणि कुंदर वेळेस 90 डिग्री सर. आणि राईट अँगल हे कशाने डिनोट होतं, हा तुमचा अँगल आहे असा, हे अशा साईडने राईट अँगल डिनोट होतं, म्हणजे हे 90% झालं. याप्रमाणे होतं. तर ट्रायंगल एबीसी. आता रायटिंग करू. गिवन काय, गिवन इन ट्रायंगल ABC. इन ट्रायंगल ABC अँगल कोणता आहे, अँगल ABC. अँगल ABC is perpendicular to is किती येते, 90 डिग्री, is equal to 90 डिग्री. इक्वल टू 90 डिग्री. सो आता आपल्याला प्रूफ काय करायचंय, आपल्याला प्रूफ काय करायचंय, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. इंटरेस्टिंग आहे, फक्त लक्ष देऊन ऐकलं पाहिजे आणि एकदा सॉल्व्ह करून बघितलं पाहिजे. तर सोपं आहे. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर is equal to AC square. ओके. त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन काय करायचं, नेक्स्ट पार्ट येतो कन्स्ट्रक्शनचा. कन्स्ट्रक्शन ड्रॉ परपेंडिकुलर सेगमेंट BD. ड्रॉ परपेंडिकुलर सेगमेंट BD ऑन साइड AC. या साइड AC ला परपेंडिकुलर सेगमेंट ड्रॉ करायचा B पासून जो D डिनोट होईल त्याचा पॉइंट. ते कसं ड्रॉ करायचं, शस्त्र नाही हा आहे पॉइंट D. हा पण परपेंडिक्युलर आहे. तो याला साइन असं पाठवा, मी इथं सांगितलं तसं. ते साइन द्यायला विसरू नका. ज्यावेळेस हायपोटेन्युस पायथागोरस थेरम प्रूव्ह करतो किंवा राईट अँगल ट्रायंगल असतो, त्यावेळेस हे साइन देण्यासाठी हे नाही करायला विसरू नका. असं साइन द्यायचं. 90 डिग्रीला राईट अँगल चाललं पण असं साइन दिलं पाहिजे राइट एंगल ट्रायंगल करा. ओके. सो कंस्ट्रक्शन काय केलं, ड्रॉ सेगमेंट BD परपेंडिकुलर टू ड्रॉइंग सेगमेंट BD. ड्रॉइंग सेगमेंट परपेंडिकुलर सेगमेंट BD ऑन AC. ड्रॉ परपेंडिकुलर segment BD. Draw perpendicular segment BD on side BC.
हे झालं गिवन झालं, प्रूफ झालं आणि कन्स्ट्रक्शन झालं. सो आता आहे प्रूफ. हे प्रूफ करायचं आणि खाली प्रूफ. सॉरी, next will come proof. Okay, so how to prove? What is this triangle called? The right angle triangle ABC. Right angle triangle ABC, segment BD. Segment BD is perpendicular to segment BC. To side BC is perpendicular to side BC. तर आपण राईट काय करायचं? इन ट्रायंगल प्रूफ मध्ये इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC हे काय इथं दिलेलं आहे, काय BD काय सेगमेंट आहे, परपेंडिक्युलर सेगमेंट, परपेंडिक्युलर सेगमेंट. इन ट्रायंगल ABC segment BD is perpendicular to ला hypotenuse म्हणतात, AC ला hypotenuse म्हणतात. इज perpendicular चा साइन कसा आहे? हे जर 90 डिग्री अँगल दाखवायचा साइन झाला आणि परपेंडिक्युलर दाखवायचा साइन असा आहे. इज perpendicular to hypotenuse AC. हायपोटेन्यूज याला पुन्हा हायपोटेन्यूज हे जे दोन पॉइंट आहेत जे आपण प्रूफ करणार आहे. काय म्हणून प्रूफ करणार आहे? AB स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर, AC स्क्वेअर सॉरी AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. ते AC स्क्वेअर ला हायपोटेन्यूज म्हणतात. हे झालं फर्स्ट पॉइंट की प्रूफ मध्ये काय आहे? इन ट्रायंगल ABC सेगमेंट BD इज परपेंडिक्युलर हायपोटेन्यूज टू साइड AC. सो नेक्स्ट पॉइंट हे कशामध्ये? कन्स्ट्रक्शन मध्ये दिलेले आहे. सो जस्ट राइट हियर 1 2 3 4 कन्स्ट्रक्शन. Just forgive me for my handwriting. So now there are three triangles. So which three triangles are there? Triangle ABC, triangle ADB, means triangle ABD, and triangle BDC. So on that basis, second point is given. Triangle ABC, triangle ABC is similar to triangle ABC is similar to triangle ABD. Triangle ABC, ADB or ABD. You can write triangle ADB. AD it is given in your textbook as ADB. So triangle ABC is similar to triangle ADB. This will be second point. One AB upon from that both triangle. AB upon AD is equal to BC upon DB. AB upon AC is equal to AB upon AD. AB upon AD is equal to BC is equal to BC upon DB. AB upon AD is equal to BC upon DB. If this and is equal to AC upon AB. AC means hypotenuse upon AB. So what will be the third point? I will write here. Just wait. Okay.
Just wait, guys. What is written on third point? AB. The pen is not working. AB upon AD, AB upon AD is equal to BC upon DB. AB upon AD is equal to BC upon DB, means or DB or BD. So from that two triangle is equal to AC upon BC. AC upon BC. AC upon BC, no, AC upon AC. AC upon AB. AC upon AB. AB will be hypotenuse for the second triangle. For ADB, AB will be hypotenuse, and for AC will be hypotenuse for the first triangle ABC. So therefore AC. At what I was thinking. On AB. These two are hypotenuse for the triangles. Corresponding side, right. Corresponding side. Corresponding side. From that we can write AB upon AD. What is given here? AB upon AD is equal to BC upon DB is equal to AC upon AB. So we can write this. AB upon AD is equal to this. We can write upon this AC. Is equal to this AC upon AB. Point wise you have to write all the theorems. So this we can write AB comes 2 times. So AB square is equal to AC square plus AD square. AB square is equal to, AB comes 2 times, that's why AB square is equal to, AB square is equal to AC plus AD. AC plus AD. AB square is equal to AD plus AC. AD into AC. And this is the first equation. AC into AD. This is the first equation. Similarly, now in triangle we have taken this triangle ABC and ADB. Now we are taking another one triangle. Which triangle? ABC and BDC. ABC, same triangle. First one triangle will be same, and second one will be BDC. Before that we have taken ADB. Now we will take BDC, means ABC and BDC. So similarly, I will write here. Just a minute. Corresponding. Okay. Similarly, what was written there? In triangle triangle ABC
triangle ABC is similar to triangle BDC. So we are having another pen. Just a minute. Check if we have another marker. Okay. ABC is similar to triangle BDC. So according to these points, what 3 points? How what we can write? AB upon AD. AD will be for that triangle. Then AB upon, now we can write AB upon DC. AB upon BD is equal to AB upon BD. AB upon BD is equal to BC upon DC. AB upon BD is equal to BC upon DC is equal to AC upon BC. AB upon DC. According to this, म्हणजे आपण इथं रायटिंग काय केलं, एक थर्ड पार्ट फक्त घेतला, हायपोटेन्यूज घेतला बोथ ट्रायंगलचा, आणि बाकीचे परपेंडिक्युलर्स घेतले जे इथं रायटिंग केलेले होते. त्या हिशोबाने आपण मधलं निग्लेक्ट करून BC अपॉन DC जे बेस होत आहे ते करून आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, त्या हिशोबाने AB आपण कॉमन घेतला, AB कॉमन होता म्हणून मग AB स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू AC. तर तसंच घ्यायचं या ABC आणि BDC ट्रायंगलला, म्हणजे ABC आणि ABC म्हणजे मोठा ट्रायंगल आणि हा जो परपेंडिक्युलर आपण ड्रॉ केला D ला तो छोटा ट्रायंगल BDC. त्याच्यामध्ये पॉइंट घ्यायचा. पॉइंट म्हणजे जसं आपण इथं घेतलं AB अपॉन BD, AB अपॉन BD is equal to AB upon BD is equal to BC upon DC. BC upon DC is equal to AB आपल्याला कॉमन घ्यायचं आहे. सो BC upon AC upon BC. AC upon BC. तर इथं पॉइंट काय ना, करस्पॉन्डिंग साइड. रायटिंग कडे लक्ष देऊ नका, पेन चालत नाही. करस्पॉन्डिंग साइड. सो नेक्स्ट पॉइंट काय ना, जसं आपण इथे घेतलं कॉमन घेतलं तर इथं काही कॉमन आहे, तर BC कॉमन आहे. AB अपॉन BD जर BC कॉमन आहे, सो BC कॉमन आहे म्हणजे हा एक येणार BC अपॉन DC आणि AC अपॉन BC. सो काय येणार, PC अपॉन DC इज इक्वल टू AC अपॉन BC. सो असं या इक्वेशन 2 मध्ये काय येणार, इक्वेशन मध्ये काय येणार की BC स्क्वेअर इज इक्वल टू DC इंटू AC. BC स्क्वेअर इज इक्वल टू DC इंटू AC. हे फर्स्ट झालं, हे सेकंड झालं. So adding 1 and 2 theorem हे पाहायला पाहिजे. हे नंतर हे कंटिन्यू आहे. adding 1 and 2 adding 1 and 2 ऍडिंग 1 and 2 काय कॉमन काय म्हणजे हायपोटेन्यूज काय घेतला होता, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट मध्ये काय घेतलं AD इंटू AC प्लस DC इंटू AC. हे प्रॉपर आता इक्वेशन होणार AB स्क्वेअर इंटू BC स्क्वेअर
BC square AB square AB square plus BC square AB square plus BC square is equal to इथं काय घेतलं AC into AD AC into AD plus DC into AC DC into AC. सो आता नेक्स्ट काय AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर हे आहे तसं राहणार. मग AC स्क्वेअर या दोघांमधून AC स्क्वेअर या दोघांमधून कॉमन घ्यायचं म्हणजे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC हा कॉमन घ्यायचा AC कॉमन घेतला म्हणजे AC स्क्वेअर झाला AC स्क्वेअर आणि AD प्लस DC AD प्लस DC. सो नेक्स्ट प्रूफ झालं. जस्ट मिनिट. या AC कॉमन घेतल्यावर स्क्वेअर घ्यायची गरज नाही. AC कॉमन घेतल्यावर स्क्वेअर घ्यायची गरज नाही म्हणजे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू AC AC इंटू AC इज इक्वल टू AC इंटू AC ADC जो ट्रायंगल होता तो त्याच्यामध्ये AD प्लस DC येतं. सो AC इंटू AC काय होतं AC स्क्वेअर AC इंटू AC स्क्वेअर म्हणजे आता हे आपण खाली रायटिंग करू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. हेन्स प्रूफ. चेक करायचं हे प्रूफ काय होतं का AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. हेन्स प्रूफ. सो हे हा थेरम एक्झाम साठी आला तर मे बी सगळे थेरम तुम्हाला 4 to 5 मार्क्स साठी आणि सगळी स्टेप फॉलो करायची म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला थेरम फुल प्रूफ सॉल्व करायचा तर इकडचं मे बी दिसत नसेल तर एकदा निर्माण करून परत बघू शकता म्हणजे माझ्या बोलण्याकडे लक्ष देऊन तुम्हाला समजून जाईल हे काय आहे काय नाही ते. ओके. सो दॅट्स इट फॉर दिस लेसन. आय मीन पायथागोरस थेरम हा मेन होता या लेसन नंबर 2 मध्ये. सो थँक्यू.